Hello students, in this video we learn uniform and non-uniform linear motion. For first chapter, law of motion. So I tell you uniform and non-uniform linear motion. Amar, Akbar, Anthony are traveling in a different cars with different velocities. The distance covered by them during different time intervals are given in this table. Given in this table. या टेबलमध्ये त्यांची माहिती दिलेली आहे. अमर, अकबर, अँथनी हे तीन मुलं आहेत आणि ते त्यांच्या स्वतंत्र वेगवेगळ्या कारमध्ये ट्रॅव्हलिंग करत आहेत वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज. The distance covered by them during different time intervals are given in this table. या टेबलमध्ये त्यांनी जे अंतर कापलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. In a first column taken time in the clock. In the second column taken distance covered by Amar in kilometer. In third column distance covered by Akbar in kilometer, and fourth column taken a distance covered by Anthony in kilometer. पहिल्या कॉलममध्ये टाइम दिलेला आहे. बघा तुम्ही पाहता या ठिकाणी 5, त्यानंतर 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8 अशा वेळेमध्ये त्यांनी किती अंतर कापलेलं आहे हे दाखवलेलं आहे. आपण पाहूया 5 वाजता. 5 वाजता त्यांनी सुरू केली तर 5 वाजता सर्वांचं अंतर 0 आहे. 5:30 वाजता अमरने 20 किलोमीटर एवढं अंतर केलेलं आहे, कापलेलं आहे. अकबरने 18 किलोमीटर, अँथनीने 14. मग सर्वांनी जे अर्ध्या तासामध्ये अंतर कापलेलं आहे वेगवेगळं. तर अमरचं आपण अगोदर बघूया. 5, 20, नंतर 6 वाजता 40, नंतर अर्ध्या तासाने 60, नंतर अर्ध्या तासाने 80, 100, 120. या सर्वांचं या अमरचं सर्व अंतर आपण पाहिलं तर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर एवढं अंतर कव्हर केलेलं आहे. 20 किलोमीटर एवढं अंतर कव्हर केलेलं आहे. अकबरने आपण पाहिलं 0, 5 वाजता 0, 5:30 वाजता 18, म्हणजे 18चा या ठिकाणी 18 किलोमीटर एवढं अंतर कट केलं. दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 18 ते 36, 18 ते 36 म्हणजे इथं पण 18 किलोमीटर. तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये 36 ते 42 म्हणजे इथं फक्त तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये 6 किलोमीटर. नंतर 28, नंतर 25 आणि 95 ते 120 म्हणजे इथे पण 25 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. इथं जर आपण पाहिलं अमरमध्ये 20 प्रत्येक याच्यामध्ये 20 किलोमीटर एवढं अंतर कट केलेलं आहे. इथं जर पाहिलं अँथनी 14 म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 14, तिसऱ्या 28 ते 42 म्हणजे इथे पण 14, नंतर 4 तासामध्ये पण 14. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर एवढं अंतर कट केलेलं आहे. अमरचं आपण पाहिलं प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर म्हणजे सारख्या कालावधीमध्ये सारखं अंतर कव्हर केलेलं आहे. अकबर सारख्या कालावधीमध्ये
या ठिकाणी सारखं अंतर कवर केलेलं नाही. 18, 18, 6, 28, 25, 25 हे म्हणजे प्रत्येक अर्धा तासामध्ये सारखं अंतर कापलेलं नाही, अनइक्वल म्हणूया आपण. आणि इथे 14, 14, 14 म्हणजे इथं पण सारखं. याच्यावरूनच आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याच्या डेफिनेशन पाहणार आहोत. युनिफॉर्म linear motion. Uniform motion is the motion in which a body covers equal distance in a very small equal interval of time. Very small equal interval of time. म्हणजे या ठिकाणी सारख्या कालावधीमध्ये सारखं अंतर कवर केलेलं आहे. म्हणजे अमरने जे अंतर कापलेलं आहे ते सुद्धा काय या ठिकाणी युनिफॉर्म मोशन आहे. आणि अँथनीने जे अंतर कवर केलेलं आहे ते सुद्धा काय आहे, युनिफॉर्म मोशन आहे. देन नॉन युनिफॉर्म मोशन is the motion in which a body cover unequal distance in equal interval of time. म्हणजे एक सारख्या कालावधीमध्ये जर अनइक्वल म्हणजे एक समान नाही, कमी जास्त अंतर कापलं असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणायचं आहे. अनइक्वल डिस्टन्स इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच जे अकबरने डिस्टन्स कवर केलेलं आहे ते आपण काय म्हणूया, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. सपोज considering the distance covered by Amar, Akbar, Anthony in fixed time interval, say about their speed. हेच जे अंतर आहे, जर आपण स्पीडच्या बाबतीत काय म्हणूया आपण, सपोज युनिफॉर्म स्पीड. If a object cover equal distance in equal time interval, it's said to be moving with uniform speed. त्याला काय म्हणूया आपण, युनिफॉर्म स्पीड म्हणूया. म्हणजे सारख्या कालावधीमध्ये सारखं अंतर कापलेलं असेल तर त्याला काय म्हणूया आपण, युनिफॉर्म स्पीड असं म्हणूया. Then non-uniform speed. If an object cover unequal distances in an equal time interval is said to be non-uniform speed. सारख्या कालावधीमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, अनइक्वल डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि म्हणून त्याला काय म्हणूया आपण, नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणायचं आहे.